कलियुग केवल नाम आधारा, सुमीर सुमीर नर उतरही पारा. ह्या कलिकालामध्ये, या कलियुगामध्ये फक्त आणि फक्त राम नामाचा आधार आहे. साधू संत कितीतरी वर्षानुवर्ष तपस्या करतात, गहन साधना करतात, वर्षानुवर्ष उपवास करतात. हे आपल्याकडून होणार का? ह्या कलियुगामध्ये होईल का आपल्याकडून? हे आपल्याकडून होईल हे शक्य नाहीये. कारण आपण आपल्या ग्रह प्रपंचामध्ये अडकून राहिले आहोत. हे आपल्याकडून होऊ शकणार नाही. आपल्याकडून काय होऊ शकतं? नामस्मरण होऊ शकतं. त्यामुळेच भगवंतांनी आपल्याला भक्तीचे साधन दाखवले आहेत. भक्तीचे साधन काय? नामस्मरण. कलियुगामध्ये केवळ आणि केवळ भगवंताचं नाव हे सर्वात मोठं संसाधन आहे भक्तीचं. भक्तीचे 3 स्वरूप आहेत: भाव, भरोसा आणि भोळापण. भाव कसं असावं? कर्माबाई सारखं असावं. कर्माबाईची कथा ऐकली का तुम्ही? नसेल ऐकली तर आज आपण ऐकणार आहोत. लक्ष देऊन ऐका. कर्माबाई देवाची फार मोठी भक्त होती. जगन्नाथ प्रभूची भक्त होती. आणि ती कर्माबाई भगवंताला रोज नैवेद्य लावायची, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायची. पण ती स्वयंपाक कसं करत होती? बिगर आंघोळीची. ती स्नान करत नव्हती. पण तिच्या मनामध्ये जे प्रेम भाव होतं की मंदिरांमध्ये भोग लागण्याच्या आधी, नैवेद्य दाखवण्याच्या आधी मला माझी जगन्नाथ प्रभूला जेवण अर्पण करायचे, त्यांना नैवेद्य दाखवायचे, असं तिच्या मनामध्ये भाव होतं. एक दिवशी काही संत आले तिच्या घरी. त्यांनी बघितलं ती बिगर आंघोळीची स्वयंपाक करते. ते तिला बोलू लागले, अपशब्दाने हिणवू लागले. तिने क्षमा मागितली ते संतांशी आणि ती म्हणाली, ठीक आहे, उद्यापासून मी स्नान करून जेवण बनवणार, स्वयंपाक करणार. दुसऱ्या दिवशी तिने स्नान केलं. आपल्या स्वयंपाकगृहामध्ये गंगाजलचा छिडकाव केला तिने आणि मग स्वयंपाक करू लागले. खिचडी बनवली तिने भगवंतासाठी. आणि ती जेव्हा स्वयंपाक करायची, नैवेद्य दाखवायची, त्यावेळेस देव स्वतः तिच्या हाताने खिचडी खायला येत होते. त्या दिवशीही तिने खिचडी बनवली आणि ज्या वेळेला तिने नैवेद्य दाखवलं, देव आले. गरम गरम खिचडी, थोडं उशीर झालं होतं. देवाला ती खाऊ घालू लागले. देव खात होते आणि तेव्हाच मंदिरचे पट उघडले आणि देव घाई गडबडीमध्ये मंदिरात आले. त्यावेळेला पुजारीजी देवासोबत वार्तालाप करायचे. त्यांचं रोजचं वार्तालाप चालत होतं. पुजारीजी म्हणाले, प्रभु सवेरे सवेरे कहाँ भोग लगा दिया, कहाँ प्रसादी पा गए सुबह सुबह. जगन्नाथ प्रभूजी बोले, काय सांगू पंडितजी तुम्हाला, मी कर्माबाईच्या घरी रोज सकाळी जात होतो जेवण करायला. कर्माबाई मला खाऊ घालत होती, चांगले चांगले नैवेद्य, पण ती आंघोळ करत नव्हती. पण तिच्या मनाचा भाव इतका शुद्ध होता की मला खूप आवडत होता. पण काल तिच्या घरी काही मूर्ख लोक आले, काही संत आले. ते तिला म्हणाले, आंघोळ करून स्वयंपाक करत जाय. आता बघा, तिने आज आंघोळ केली आणि तिला जेव घालायला उशीर झाला, नैवेद्य दाखवायला उशीर झाला. त्यांनी मला पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही. इथं तुम्ही मंदिराचे पट उघडलेत आणि मला यावं लागलं पटकन. मला पाणी सुद्धा प्यायला भेटलं नाही, वेळ भेटला नाही. पुजारीजी, माझं एक काम करा, तुम्ही जा कर्माबाईला सांगा, जाने दो नहाना, तुम जैसे बनाती थी भोजन वैसे ही बनाना. बघा ते भाव.
तिला ईश्वर सुद्धा म्हणताय की तू जसं स्वयंपाक करत होते तू आता तसंच स्वयंपाक कर. आणि आपल्याला बघा, आपण मंदिरात जातो, घंटा वाजवतो, देवाला प्रसन्न करण्याचे अनेक प्रयत्न करतो, पण कसे करतो? मी कुकर चढून आलोय गॅसवर, अरे माझी भाजी चढत असेल, माझं हे काम झाले की नाही, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. अरे आपल्या मनामध्ये ते भावच नाहीये. आणि आपण कुठं आलोय? मंदिरात, देवाकडे आलोय. आपल्या मनात ते प्रेमाचा भावच नाहीये. आपलं जीव तर आपल्या कामांमध्ये, आपल्या उद्योगांमध्ये अटकलेला आहे. तर देव आपल्याला कुठून प्रसन्न होतील? कुठून कसं दर्शन होईल देवाचं? आपल्याला नाही होणार. मनामध्ये नाही भाव तर देवा मला पाव, असं कुठं होतं का? भावनाचा भुकेला तो मुरारी. देवाला फक्त भावना पाहिजे. देवाला दुसरे काहीच नको. आपण काही देऊ शकतो का देवाला? काहीच नाही देऊ शकत. आणि श्री रामजीने ज्या वेळेला शबरी मातेला 9धा भक्ती सांगितली आहे, त्यावेळेस रामायणामध्ये सुद्धा 9 भक्ती आहेत, 9 प्रकारची भक्ती सांगितली आहेत. आणि भगवद्गीतामध्ये सुद्धा 9 प्रकारचीच भक्ती आहेत. पण भगवंतानी सर्वात शेवटची भक्ती, 9वी भक्ती जी सांगितली आहे माता शबरीला, कोणती सांगितली आहे? नवम सरल सब छल सलहीना मम भरोसे ही हरस नदीना. जी माझी 9वी भक्ती आहे ती सर्वात सोपी आहे. त्याच्यात काहीच करायचं नाहीये. या संसारामध्ये सर्व काही सोडून फक्त एक माझ्या भरोश्यावर राह, की आज नाही तर उद्या मला माझे राम देतील, आज नाही तर उद्या माझे राम माझ्याकडे येतील. फक्त देवाच्या भरोश्यावर राहणंच, देवाचं नाव स्मरण करणंच हीच भक्ती आहे, हेच भाव आहे.